श्लोक 6. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. अर्थ, जे माझ्या म्हणजे परमेश्वराचे ठाई सर्व कर्मांचा संन्यास म्हणजे सर्व कर्म परमेश्वरालाच अर्पण करून केवळ त्याचे ठाई अंतःकरणाने लय लावून किंवा अनन्य योगाने त्याचेच ध्यान करतात. विवरण: अव्यक्ताची म्हणजे सगुणाची उपासना आणि अव्यक्ताची उपासना यातील सुगमता व काठिण्य ऐकून अर्जुनाचे मन संशयग्रस्त होत आहे. हे पाहून भगवंत त्याला सांगतात की सगुण निर्गुण वगैरेचा अर्जुनाने काही फार विचारच करू नये. त्याऐवजी उद्धाराचा निश्चित मार्ग भगवंत त्याला पुन्हा एकदा सांगतायत. कारण यापूर्वी नैष्कर्म्य होऊन कर्मे कर, जी करशील ती सर्व भगवंतालाच अर्पण कर असे सांगितले आहे. आता येथे प्रत्येक कर्म भगवंतासाठी किंवा भगवंताचे म्हणून करावे असे ते सांगत आहेत, जेणेकरून त्या कर्मात स्वकर्तृत्वाचा अहंकार किंवा ते स्वतःसाठी नसल्याने ते केवळ भगवंतासाठी करीत असल्याने त्याविषयीची आसक्ती मनात निर्माण होत नाही आणि ती स्वाभाविकच ब्रह्मार्पण होतात. मयी संन्यस्त येथे क्रियांचा किंवा कर्मांचा संन्यास असे अपेक्षित नाही आहे, कारण कर्माचा तर त्याग करता येत नाही, ते तर करावेच लागते. कर्म करताना ते भगवंताचे कर्म आहे या वृत्तीने करावे. जसे भरताने राज्य रामाचे आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी त्याने मनःपूर्वक केल्या होत्या. येथे कर्माची कुशलता होती म्हणून कर्मयोग सहजच सिद्ध झाला. यामध्ये कोणत्याही मोठेपणाची, राज्याच्या उपभोगाची लालसा त्याचे मनात कधीच निर्माण झाली नव्हती. एका दृष्टीने तो अव्यक्ताचीच उपासना करीत होता, पण मनात मात्र सेवाभाव सतत जागृत होता. त्यामुळे सगुण निर्गुण एकत्रित झालेले होते. मनाला आनंद प्राप्त होत होता व अव्यक्ताचे उपासनेचे कष्ट होऊन सुद्धा त्रासही त्याला वाटत नव्हता. अशा प्रकारे कर्मसन्यास भगवंताला अपेक्षित आहे. यात भगवंताबद्दलची भक्ती प्रेम दृढ होते व स्वतः भगवंताला समर्पित झाल्यामुळे सर्व कर्म भगवंतालाच अर्पण होतात. हा देहच भगवंताचा आहे ही भावना मनात असेल तर असा कर्मसन्यास सहजीच प्राप्त होतो किंवा साध्य होतो असे भगवंत सांगत आहेत. मत्पराः परायण होणे म्हणजे भगवंताला परमपूज्य व सर्वश्रेष्ठ समजून त्याच्याशी समर्पण भावाने राहणे. असा उपासक स्वतःला भगवंताचा दास समजतो. जे काही कर्म करायचे ते भगवंताच्या इच्छेप्रमाणेच करायचे. एकदा ही दासवृत्ती स्वीकारली की स्वतःसाठी काही करायचे नसते. त्यामुळे त्याचे ठाई भोगवासना शिल्लक राहत नाही. दासवृत्तीमुळे स्वविषयीचा अभिमान सुद्धा निर्माण होत नाही. अनन्ये नैव योगेन मान ध्यायंत उपासते. एका भगवंताशिवाय दुसरा कोणीच नाही. जसे मीराबाई म्हणतात, मेरे तो गिरीधर गोपाल दुसर नो कोई. जे काही घडते किंवा होते केले जाते ते केवळ त्याच्याच मुळे. मिळणारी सिद्धी त्याचीच. येथे स्वतःचे असे काहीच नाही. तन मन सर्वच त्याला समर्पित झाले. दुसरा विचारच नाही. जसे शबरी केवळ रामाचे आगमनाची वाट पाहत होती. वर्षानुवर्ष ती दिवस रात्र एकच विचार करत होती, तो म्हणजे श्रीराम. ते केव्हा येतील, ते कसे असतील, मी त्यांचेसाठी काय करू शकते, त्यांना काय आवडेल, हा केवळ अनन्य भाव. यातील श्रद्धा व प्रेम अपूर्व असेच आहे. त्याचाच म्हणजे भगवंताचा उद्देश मनात तीच उपासना. यासाठीच भगवंतानी मय्यावेशित चेतसाम असा शब्दप्रयोग केलेला आहे. अशा भगवत भक्त भगवतपरायण भक्तासाठी भगवंत काय करतात ते त्यांनी पुढील श्लोकात सांगितलेले आहे. इथे आपण थांबूया.